मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, आज आपण मानसशास्त्रामधील विशेष संकल्पना शिकणार आहोत आणि ती म्हणजे संघर्ष सोडविण्याचे अप्रत्यक्ष मार्ग. यालाच इंग्रजीमध्ये इनडायरेक्ट वेज ऑफ रिझॉल्विंग कॉन्फ्लिक्ट असं म्हटलं जातं. मित्रांनो, बरेचदा आपल्या जीवनामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि संघर्ष सोडवण्यासाठी ज्या पद्धतीने आपण प्रत्यक्ष मार्गाचा अवलंब करतो त्याच पद्धतीने काही वेळेस अप्रत्यक्ष मार्गाचा सुद्धा अवलंब करतो. म्हणूनच संघर्षमय परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काही वेळेस व्यक्तीला निवड, तडजोड वा माघार घेऊन संघर्ष सोडविणे शक्य होत नाही. या प्रत्यक्ष मार्गाचा उपयोग करणे त्या ठिकाणी शक्य होत नाही. अशावेळी संघर्षमय परिस्थितीत व्यक्तीवर ताण निर्माण व्हायला लागतो. व्यक्तीच्या खोलवर पातळीपर्यंत चिंता वाढायला लागतात. मानसिक दबाव आल्यासारखी व्यक्तीची परिस्थिती निर्माण होते. मित्रांनो, अशा स्वबाबतीत निर्माण झालेला दबाव, चिंता, भीती कमी करण्यासाठी काही सुरक्षात्मक यंत्रणांचा वापरसुद्धा केला जातो. या यंत्रणांचा वापर केल्याने व्यक्तीवरील दबाव, चिंता, भीती इत्यादी कमी होतात आणि यालाच संघर्ष सोडवण्याचे अप्रत्यक्ष मार्ग असे म्हणतात. मित्रांनो, असे संघर्ष सोडवण्याचे अप्रत्यक्ष मार्ग कोणते, तर याची चर्चा आपण पुढील प्रमाणे करू. या संघर्ष सोडवण्यातील अप्रत्यक्ष मार्गामधील पहिला घटक आहे तो म्हणजे वृथा समर्थन. मित्रांनो, यालाच मिथ्या समर्थन असे म्हणतात. काही बाबतीत व्यक्तीचा स्वतःवरच विश्वास बसत नाही. एखाद्या गोष्टीत आपण अयशस्वी व्हायला नको होते, हे कसे झाले याचाच विचार व्यक्ती करीत असतो. हे मनाला पटण्यासारखे नसते व केव्हाच मन मानायलाही तयार नसते. अशावेळी व्यक्ती स्वतःला अपराधी वाटू नये अशा कृती शोधत असतो. स्वतःला आणि इतरांनाही पटावे असेच तो सांगतानाही दिसतो. परीक्षेत एका विषयात नापास झाल्यास सांगितले जाते की विषय बॅक ठेवला. हो ना मित्रांनो, म्हणजे हे एक प्रकारचे वृथा समर्थनच आहे. हा स्वतःला फसविण्याचा व दुसऱ्यालाही फसविण्याचाच प्रकार आहे. एखाद्या वेळेस ज्या पदासाठी प्रयत्न केला जातो त्यात यश येत नाही. अशा वेळेस व्यक्ती आता वय झालं आहे, खूप मेहनतीची परीक्षा आहे, एकाच मार्काने नंबर चुकला अशा सबबी दिल्या जातात. यातून वृथा समर्थन कसे केले जाते हे सिद्ध होते. मित्रांनो, संघर्ष सोडविण्याच्या अप्रत्यक्ष मार्गामधील दुसरा घटक आहे तो म्हणजे परागमन. व्यक्ती ज्यावेळी आपली समस्या ही एखाद्या श्रेयस्कर मार्गाने सोडू शकत नाही, अशा वेळेस व्यक्ती अतिशय लहान मुलासारखे कृत्य करण्याचा प्रयत्न करतो. व्यक्ती इतरांवर प्रभाव पाडण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो. तसेच न्यूनगंड झाकण्याचा प्रयत्नही करीत असतो. आपण इतरांपासून दुर्लक्षित राहू नये असे व्यक्तीला वाटत असते. तसेच इतरांचे आपल्यावरील लक्ष हे आपल्यापासून दूर जाऊ नये असा टास जास्तीत जास्त मुलांचा लहान वयात असतो. आईवडिलांचे लहान मुलांपेक्षा मोठ्या मुलाकडे सतत दुर्लक्ष होत राहते. म्हणून मोठे मूल हे काही वेळेस लहानासारखी कृती घडवून आणते. म्हणजे समोरच्या व्यक्तीसारखी कृती केल्याने अपेक्षित उद्देश साध्य करणे याला परागमन असे म्हणतात. यात परागमनातून व्यक्तीत निर्माण होणारी चिंता, भीती, दबाव कमी होण्यास मदत मिळते. मित्रांनो, संघर्ष सोडवण्याच्या अप्रत्यक्ष मार्गामधील तिसरा घटक आहे आणि तो म्हणजे प्रतिपूरण. सर्वच व्यक्ती सारखे गुण नसतात आणि एक व्यक्ती हा कधीही परिपूर्ण नसतो. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही कमतरता असतेच. आपल्यामध्ये असणारी कमतरता झाकण्यासाठी दुसऱ्या एखाद्या कार्यात उंची गाठणे जेणेकरून ती कमतरता झाकली जाईल वा दूर केली जाईल, अशा प्रकारची कृती म्हणजे प्रतिपूरण होय. मित्रांनो, एखादी व्यक्ती UPSCचा अभ्यास सतत करीत असते, पण तिला जिल्हाधिकारी हे पद मिळवणे शक्य होत नाही.
अशावेळी ती व्यक्ती आदिवासी जमातीबाबत कार्य करून समाजात नाव मिळविते. यातून व्यक्तीची समाजाप्रती कार्य करण्याची भावनाही पूर्ण होते आणि आपण आपल्या कार्यात यशस्वी होऊ शकलो हे सुद्धा सिद्ध करता येते. व्यक्तीला शिक्षक व्हायचे होते, पण परिस्थिती अभावी वा वेळेअभावी व्यक्ती ग्रामसेवक या पदावर नियुक्त होतो. यातून व्यक्ती या पदावर कार्य करता करता MA करून नेटसेटची परीक्षा देतो. यातून व्यक्ती स्वतःला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतो. काही वर्षाच्या काळामध्ये निर्माण अभाव हा नंतरच्या काळात परिश्रमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न व्यक्ती करीत असतो. अशा कृतीतून मिळणारे समाधान व आनंद घेण्याचा व्यक्ती प्रयत्न करतो. मित्रांनो, संघर्ष सोडवण्याच्या अप्रत्यक्ष मार्गामधील भावविस्थापन हा चौथा घटक. व्यक्ती कधी ना कधी आपली चूक ही दुसऱ्यांवर थोपविण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच जे आपल्या मनात असते ते परिस्थिती निर्माण झाल्यास मनातले विचार बोलले जातात, प्रक्षेपित होतात, समोर येतात. यालाच भावविस्थापन असे म्हणतात. ऑफिसमधील व्यक्ती उच्च अधिकाऱ्याने सरतेशेवटी रागाने बोलले असता तशीच घरी निघून आली तर तो राग मुलावर व बायकोवर काढला जातो. घरी शिक्षकाचे पत्नीसोबत भांडण झाल्यास विद्यार्थी काही वेळेस बरोबर ओळखतात. आल्या आल्या पहिल्या पिरियडला जर शिक्षक काही कारण नसताना क्षुल्लक कारणासाठी विद्यार्थ्यांवर राग काढत असतील तर मुले सहजच म्हणतात, आज बायकोशी खटकले वाटते. हो ना मित्रांनो. कमीत कमी बोलणारा व्यक्ती, त्याला चित्रकलेत आवड असेल तर त्याच्या हातून उतरणारी चित्रे ही त्याच्या दमन झालेल्या इच्छा प्रकट करीत असतात. परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी यावर्षी विषयाचे पेपर खूपच कठीण पद्धतीने चेक केले गेलेत, निकाल पूर्णच पडला असे सांगून आपले समाधान व्यक्त करीत असते. मित्रांनो, संघर्ष सोडविण्याच्या अप्रत्यक्ष मार्गामधील पाचवा घटक आहे तो म्हणजे प्रक्षेपण. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही चुका होतात, पण अशा व्यक्तीला आपल्याकडून झालेली चूक मान्य नसते. तशी ती आपल्या परिवारात व चार चौघात मान्य करीत नाही. अशा वेळेस त्या चुका एखाद्या उद्दीपकावर, वस्तूवर, प्राण्यावर, क्षेत्रावर वा इतर घटकांवर थोपविण्याचा वा लादण्याचा प्रयत्न करते. यालाच प्रक्षेपण असे म्हणतात. मित्रांनो, रस्त्यातून चालताना कदाचित व्यक्तीचा पाय घसरला व व्यक्ती जमिनीवर आदळली. अशा वेळेस व्यक्ती स्वतःची चूक मान्य करीत नाही, तसेच स्वतःमधील दोष वा उणीव शोधत नाही. अशा वेळेस रस्ताच बरोबर नाही, उंच खोल रस्ता आहे, रस्त्याला खूप उतार आहे, इतरांना पडावे म्हणून रस्त्यात असे करून ठेवलेले असावे, अशी दूषणे इतर घटकांवर दिले जातात. संघर्ष सोडविण्याच्या अप्रत्यक्ष मार्गामधील सहावा घटक आहे आणि तो म्हणजे दिवा स्वप्न. मित्रांनो, दिवसा व्यक्ती जागे असते, त्या क्षणी आहे त्या परिस्थितीपासून दूर राहून वेगळ्या विश्वात रममाण होतो. वेगळ्या गोष्टीत रममाण होणे याला दिवा स्वप्न असे म्हणतात. व्यक्तीच्या इच्छा, आकांक्षा अनंत आहेत, परंतु व्यक्तीच्या ह्या सर्वच इच्छा पूर्ण होणे शक्य नाही. एका व्यक्तीने पायलट होण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्याने खूप प्रयत्नसुद्धा केलेत, पण ते पूर्ण करू शकला नाही. अशा अवस्थेत व्यक्ती दिवसा बसून आहे त्या परिस्थितीपासून डोळे उघडे असताना आपण पायलट झालो आहे आणि दूर आकाशात विमान चालवित आहे. मागे सर्व प्रवासी बसलेले आहेत. पृथ्वीला पाहण्याचा ते आनंद घेत आहेत. खाली पृथ्वीवरील लोक ते विमान पाहत आहे. असे दृश्य तो व्यक्ती पाहतो आहे. अशा या अवस्थेचा व्यक्ती अनुभव कधी ना कधी जीवनात घेत असतात आणि आपली इच्छा स्वप्नात का होईना व्यक्ती पूर्ण करून घेत असतात. मित्रांनो, संघर्ष सोडविण्याच्या अप्रत्यक्ष मार्गामधील सातवा घटक आहे तो म्हणजे निरोधन. व्यक्तीला ज्या घटनांपासून, गोष्टीपासून त्रास होतो अशा गोष्टी स्मरणात येऊच नये यासाठी तो प्रयत्न करीत असतो. मानसिक त्रास देणाऱ्या घटना आठवू नये तसेच त्यासाठी तसा प्रयत्न होणे याला निरोधन म्हणतात.
मित्रांनो, व्यक्तीच्या जीवनात दुःखद प्रसंग नियमित घडताना दिसतात आणि असेच प्रसंग व्यक्तीला नकोसे वाटतात. मोठ्यांनी भर लोकांसमोर अपमानाचे बोललेले बोल आठवितात. मन दुःखी होते. मग अशा स्मृती आठवू नये असे व्यक्ती प्रयत्न करतो. मित्रांनो, त्याचे दमन व्यक्तीकडून केले जात असते. नोकराला प्रामाणिकपणे धंदा सांभाळण्यासाठी दिला, पण तोच उलटा मालक होऊन बसला. असे झाल्यानंतर राग उकळावे की काय करावे असे होऊन जाते. पण नाईलाजास्तव अशी स्मृती ही ताप देणारी ठरते. म्हणून तो अनुभव आठवूच नये असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. असे अनेक अनुभव व्यक्तीला आपल्या आयुष्यात त्रास देत असतात. अशा गोष्टीतून विस्मरण करण्याचा व्यक्ती प्रयत्न करतो. मित्रांनो, अशा प्रकारे संघर्षमय परिस्थितीत व्यक्ती समस्या सोडवण्यासाठी या अप्रत्यक्ष मार्गाचा अवलंब करीत असतो, ज्यातून व्यक्ती परिस्थितीशी समायोजन साधण्याचा नक्कीच प्रयत्न करते. मित्रांनो, संघर्ष सोडवण्यासाठी हे अप्रत्यक्ष मार्गसुद्धा कधीकधी वापरले जात असतात. मित्रांनो, आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन अतिशय यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा.